नक्कीच साईडनेच कामते संघाचे संघमालक अनिल भाऊ गोगावले यांचं देखील या मैदानामध्ये आगमन झालंय. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुका हा वारकरी संप्रदायाचा तालुका आहे. पोलादपूर तालुका ही संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे. आणि या भूमीतले सर्व हे वीर सुपुत्र आज या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने काही जण संघमालकाच्या भूमिकेमध्ये, काही जण संघनायकाच्या भूमिकेमध्ये, तर काही जण खेळाडूंच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर काही जण सह्याद्रीचे शिल्लर अर्थातच मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. मैदानामध्ये मॅचला होणार आहे सुरुवात. लेट्स प्ले इज द कॉल पंचांकडून आलाय. टायमरला देखील सुरुवात झाली आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त मॅच खेळवायचे आहेत. प्रेझेंटेशन सेरेमनी देखील आहे. 10 वाजून 9 मिनिटं झालेत. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू पिचिंग केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू लेग स्टिकच्या पलीकडे ज्याच्या फरकावर छोड दिया. व्हाईट बॉल. पहिली धाव अंकित केली जाते. पहिली धाव धावफलकावर लागेल काटेतळी संघाच्या. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक फुकटची धाव आली आहे. निखिल आणि सलामीला आलेला शेखर याला चांगली सुरुवात करावी लागणार आहे, कारण आपण नेहमी पाहिले नॉकआउट मॅच मध्ये सलामीची भागीदारी फार महत्त्वाची राहिली आहे. आणि या साइडीज या दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांवर आक्रमण करावं लागणार आहे. आणि अगदी आपण पाहिलं ना तर फिल्डिंग करणाऱ्या लहुणच्या संघाकडे देखील जो गोलंदाज आहे ना अक्षय, याला लवकरात लवकर गडी बाद करावा लागेल. दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळतोय निखिलच्या बॅट मधून. हॉरिझॉन्टल मार्क स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. अगदी सह्याद्री प्रीमियर लीगच्या या 8 सुपर डोल मुकाबल्यांचा शुभारंभ करणारा हा षटकार आलाय निखिल मोरेच्या बॅट मधून. एक ब्रँडेड षटकार. षटकार आलाय निखिलच्या बॅट मधून. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. लोअर फुलटॉस चेंडू मनगटी फटका पाहायला मिळाला. चेंडू झाला डीप मिड विकेट रिजन मध्ये. तिथे आपण पाहिलं ना तर गणेश रिंगेट टू हा तिकडे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. लहुणच्या संघाचा आणखीन एक आक्रमक फलंदाज डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू फुलटॉस हाताळले आहेत. एक चेंडू अखूट टप्प्याचा होता ज्याला अगदी हॉरिझॉन्टल मॅच स्ट्रोक पाहायला मिळाला. निखिलच्या बॅट मधून लॉंगॉनच्या दरम्यान एक षटकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करण्यात आल्या. अक्षयच्या माध्यमातून अक्षयला गडी बाद करावे लागणार आहेत. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू 1 पाव सीमारेषा पार. चौकार. काटेतळीच्या फलंदाजाचा तडका पाहायला मिळतोय. आक्रमण पाहायला मिळतंय. आणि चौकार आणि षटकार पहिल्या षटकामध्ये आलेत. एकूण 12 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. काटेतळी संघाची बॅटिंग करत असताना लहुणचा संघ पहिल्याच षटकामध्ये थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. सागरला आपण पाहतोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. डीप मिड विकेटला गणेश रिंगे हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. हा चेंडू वेवट डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप. पंच दोन्ही हात समांतर करून अवंतर धावेची खूण करतील. जिथे आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सहस्त्रबुद्धे सरांना पाहतोय आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये दुसरे पंच या स्पर्धेचे अंपायर नंबर 2 हे देखील पाहायला मिळत आहेत. सह्याद्री प्रीमियर लीग सुपर 12 नॉकआउटचे मुकाबले अगदी 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यापैकी 12 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत आणि त्यापैकी एक संघ सुपर 6 मध्ये देखील दाखल झालाय. अर्थातच बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय बळीराम वारी यांचा असणारा कालिका माता 11 चरई हा संघ. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर होता, परंतु नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कुठेही संपर्क नव्हता. चेंडू निर्धाव चाललाय. या इनिंग मधील पहिला चेंडू निर्धाव आलाय. अक्षयच्या गोलंदाजीवर आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलं. एक षटकार निखिलच्या बॅटमधून आलाय. शेखरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर लागल्यात. संतोष रिंगे लहुणच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी थेट दाखल झाले. तिथे हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इनसाइड एज ऑफ द बॅट घेऊन चेंडू अगदी खेळपट्टीवर विसावला आणि एक धाव मिळते. 14 धावा धावफलकावर लागल्यात. बॅटकडे इनसाइड एज ऑफ द बॅट 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू येणं बाकी आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये अधिकच्या धावा कुठल्यामध्ये यश आलाय निखिल आणि सलामीला आलेला शेखर या जोडीला. अगदी आपण पाहिलं तर जगन्नाथ क्रीडा संकुल
ज्याला आपण विसेकर मैदान असं संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये ज्याला ओळखलं जातं, या दिसेकर मैदानामधून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. एक्स्ट्रावरच्या डोक्यावरून चांगला फटका निखिलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इनसाइड आउट, चेंडू सीमा पार, चौकार. षटकाचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावर लागल्यात. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 5 मिनिटाचा अवधी झालेला आहे. मी लक्ष्मीवेदन लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे संघाच्या कर्णधाराचं आपण पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 पाहायला मिळेल. कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेखर ह्या बॅटर साठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि इथे देखील संधी असेल. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. फ्लायस्लिप रिझनला आपण राकेश सावंत गुरुजींना पाहतोय, त्यांनी अनेक वर्ष पोलादपूर तालुक्यातील क्रिकेटची मैदानं गाजवलेत. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट. ओहो, स्लाइड स्लिंगी ऍक्शन पाहायला मिळते. लसित मलिंगाची कार्बन कॉपी आणि इथे एकेरी धाव मिळाले. इथे जर पाहिलं ना तर यश शिक्षकाकडून चेंडूला पिक करण्यामध्ये गॅदर करण्यामध्ये चूक झाली, परंतु एक्स्ट्रा धाव मिळालेले नाहीये. एकेरी धावीने एकूण धावसंख्या 19 धावांवर जाऊन पोहोचले. 19 रन्स ऑन दी बोर्ड. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आजची तारीख जर पाहिली तर 19 एप्रिल 2025 हा दिवस आहे. सह्याद्री प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण होणार या प्रश्नचिन्हाचं उत्तर आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. आणि धावफलकावर धावा देखील 19 लागल्यात. 19 पण लॉस ऑफ नन. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय कुणाल. स्लाइडली स्लिंगी ऍक्शन आहे. चांगली दिलेली स्लाइड देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकला होता. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. आउटसाइड घेतले चेंडून. राकेश सावंत गुरुजी आपल्या उजव्या दिशेला जातील, परंतु पॉइंट रिझर्वला खेळाडू आहे, त्यांना या चेंडूला पिक केलंय, थ्रो केलाय. तर मात्र एक धाव अर्जित करण्यामध्ये यश आले दोन्ही फलंदाजांना. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. निखिलच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 12 धावा पाहायला मिळतात. शेखरच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. एक चांगली पार्टनरशिप प्रारंभिक फलंदाजांच्या माध्यमातून. याच धावगतीने जर हा धावफलक पुढे सरसावला तर नक्कीच इनिंग संपेपर्यंत 75 धावा उभारल्या जाऊ शकतात. दरम्यान चेंडूला लॉफ्ट केलाय. तिथे स्वतः कर्णधार होता, त्याने मात्र एक सोपा झेल सोडलाय आणि ते पहिलं जीवनदान, पहिली संजीवनी मिळते या बॅटरला. शेखर बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतोय. चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला लॉफ्ट केलं. लॉंग ऑनला खेळाडू तैनात होता. अगदी त्याच्या पॉकेटमध्ये हा झेल गेला होता, परंतु पॉकेटमध्ये आलेला झेल त्याला पिक करण्यामध्ये आणि क्लीन कॅच पकडण्यामध्ये अपयशी ठरला गणेश रिंगे संघाचा कर्णधार. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्याची संधी देखील आली होती, परंतु ही संधी गमावली. क्षेत्ररक्षकानं गोलंदाजी साथ दिली नाही. फुल टॉस चेंडू, त्याला दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजनला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. 23 धावा धावफलकावर. आजची बॅटिंग जर पाहिली ना तर निखिल एक वेगळ्या आत्मविश्वासानं फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून आहे ना निखिलच्या बॅटिंग मध्ये एक आत्मविश्वास झळकतोय आणि अशाच प्रकारची बॅटिंग निखिलनं अगदी या 5 षटकांमध्ये केली ना तर नक्कीच संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे जरूर घेऊन जाईल आणि त्याचं देखील वैयक्तिक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्याला यश येईल. कारण निखिलचा जर आज पहिली बॉडी लँग्वेज पाहिली ना तर निखिलचा आज फॉर्म देखील दिसतोय, लय देखील दिसतोय. बॅटला स्वीट साऊंड देखील पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा किती याचा इशारा पंचांकडून येणं बाकी आहे. षटकार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चीट. आतापर्यंत चांगले फटके निखिलने खेळलेत, स्ट्रेट बॅटने खेळलेत, अगदी व्ही शेप मध्ये खेळलेत. निखिलच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 धावांवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड. निखिल वैयक्तिक 20 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 20 धावा. निखिलच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, एक चौकार आलाय. चांगली फलंदाजी केली निखिलनं. एक दुहेरी धावसंख्या आली. कुणालच्या गोलंदाजीवर आक्रमण झालंय. इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस एकेरी धाव मिळणार आहे आणि
खऱ्या अर्थानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्यात. प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी चालू आहे. या सरासरीने डाव पुढे गेला तर 75 पर्यंत संघ मजल मारू शकतो. लवळची टीम आपल्याला विनंती असेल आपण स्पीडअप करायचं. 5 षटकांचा असणारा सामना 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी झालाय. आज मात्र तुमचं लक्ष प्रत्येक वेळेला वेधलं जाईल. आपण जर अधिकचा वेळ घेतला तर एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल आणि ते फळ महागडा ठरेल. कारण मॅचचं चित्र पलटण्यासाठी एक खेळाडू आतमध्ये असला ना तरी खूप मोठं योगदान असतं. कारण तोच खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने असेल तिथे झेल गेला तर तो झेल टिपला जातो. परंतु तो खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असल्याने खऱ्या अर्थानं त्याच चेंडूवर चौकार षटकार मारण्यात फलंदाजाने यश येतं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 3 समाधान गोलंदाजीच्या मार्कवर असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी आपण पाहिलं तर बदलापूर रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला आपण पाहतोय विराट कोहली खेळाडू कक्ष आणि रोहित शर्मा खेळाडू कक्ष देखील उभारण्यात आले. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोगो आणि सह्याद्री प्रीमियरचा लोगो त्या खेळाडू कक्षावर पाहायला मिळतोय. चेंडू बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल सक्सेसफुल. स्टँड अँड डिलिव्हर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. (36) 36 लागल्यात. काय बॅटिंग धुवाधार करतोय. धुलाई करताय गोलंदाजाची. अतिशय चांगली बॅटिंग चांगल्या टच मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय निखिल मोरे हा खेळाडू. अगदी गेल्या वर्षी जर पाहिलं तर एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट निखिलच्या आयुष्यामध्ये घडलं. त्याच्या मातेचं निधन दुःखद निधन पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं निखिल थोडा डिप्रेशन मध्ये देखील पाहायला मिळत होता. सॉरी वडिलांचं निधन झालं होतं आणि हा देखील बॅटच्या रेडार मध्ये चेंडू आहे. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार. क्या बात आहे. गतवर्षी सह्याद्री प्रीमियर लीग स्पर्धा झाल्यानंतर निखिलच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांचं दुःखाचं निधन झालं. मात्र निखिलनं क्रिकेट खेळणं सोडलं नाही. क्रिकेट चालू ठेवलं आणि आज आपण पाहतोय सुपर 12च्या मुकाबल्यामध्ये 9 चेंडूंमध्ये 33 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 4 षटकार 1 चौकार. काय बॅटिंग केलं निखिलनं. अतिशय प्रत्येक गोलंदाजांना धुलंय. अर्थातच तितक्या चांगल्या दर्जाची बॅटिंग देखील पाहायला मिळते. आज वेगळ्या टच मध्ये पाहायला मिळतोय. एक कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावर लागल्यात 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर. चेंडू कसाही येऊ द्या निखिल मात्र त्या चेंडूला सीमारेषा बाहेर धाडतोय. आउटसाइड ऑफ स्टंप इनसाइड एज कॉट बिहाइंड विकेटचं पतन. अगदी आपण पाहिलं ना सर तर या चेंडूच्या आधी राकेश सावंत सरांनी गोलंदाजाला जाऊन टिप्स दिली होती आणि ती टिप कामी आली आहे आणि इथं निखिल बाद झालाय. तद्वर आपण ऐकूया चला डीजेचं एक सुमधुर संगीत. तीन चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या. ते गडी पार करण्यामध्ये यश आलंय. चेंडू देखील आउटसाइड ऑफस्टंप मोठा झाला. लेग साईडच्या दिशेने आउटसाइडच्या दिशेने खेळायचा होता. इनसाइड एज लो पॉइंटला धर केला. त्यावर एक धावा रिसीव्ह करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. तरी 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि कमबॅक पाहायला मिळतोय. तो चांगल्या फॉर्मामध्ये होता. चांगल्या लईमध्ये होता. नंबर 3 पोझिशन फलंदाज पाहायला मिळते. प्रशांत शेलार चांबरगडी गावतो बिलॉंग्स करणार हा चांबरगडी मावळ्यादेवी चांबरगडी संघाचा खेळाडू. त्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आपण सातत्याने पाहतो.
पाहायला मिळाला. केवळ 6 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. गोलंदाज कीर्तिराजनं गोलंदाजी करत असताना लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलचे वर्सेस श्रीराम मोरदानी काटेतळी या दोन संघांच्या दरम्यान आपण ही क्रिकेटची लढत पाहतोय. सुपर 12चा दुसरा मुकाबला. पहिल्या मॅचमध्ये कालिका माता 11 सरई हा संघ विजयी झाला आणि सुपर 6 मध्ये दाखल झालाय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन उडवलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. डीजे 63 धावा फलकावर लागल्यात. निखिल 5 झाल्यानंतर शेखरनं आक्रमण चालू ठेवलंय. शेखरच्या बॅट मधून आक्रमक फटके आलेत. दिनेश नॉनस्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय. दिनेश नॉनस्ट्रायकरला शेखरने मारला 6. हॅलो काय साडू आहे कितपत पटतय काय हॅलो माणसं मुंबईवरून आली. येतोय मी संध्याकाळी बघा पोहोचलो गाडीमध्ये बसतो आता. संध्याकाळी हो आता कुठे आहे? मुंबईला. ठीक आहे हा येतोय तसं. हा चला घाई करायची आपल्याला विनंती असेल. 3.5 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावर लागल्यात आणि मी आपलं लक्ष जरूर वेधणार आहे. 22 मिनिटं झालेली आहेत आणि आपण अधिकचा एक वेळ घेतलाय त्यामुळे एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागणार आहे. येस जाऊया आपण मैदानाकडे. बाउंड्री बॉय आपण मैदानाच्या बाहेर जे खेळाडू आहेत ना त्या खेळाडूंनी सीमारेषे पार जायचंय. सीमारेषेच्या बाहेर जायचं आणि चेंडूचा परतावा करायचा. त्यामुळे अधिकचा वेळ चाललाय. हा चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये. तिथे खेळाडूकडून होते चूक. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 65 धावांवर. 65 रन्स ऑन दी बोर्ड 4 षटकांच्या समाप्तीनंतर. घाई करायची. येस सर चेंडू बाहेर गेला होता त्यामुळे आपण पेनल्टी देणार नाहीये. एक एक्स्ट्रा खेळाडू नसणार आहे. मी सर्व सह्याद्रीच्या जे संघ आज खेळण्यासाठी उपस्थित राहिलेत ना त्या सर्वांना विनंती करेन. आयोजकांकडून एक नम्रतेची विनंती असेल. ही सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपली आहे. लाख मोलाचे पोलादपूर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अभिमानाची असणारी स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण ज्यावेळेस सहभागी होतो ना त्यावेळेस या स्पर्धेचा एक घटक म्हणून खऱ्या अर्थानं आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जे चेंडू चालले त्याचा परतावा करण्यासाठी आपण प्रत्येक संघाने मैदानाच्या एकेका कोपऱ्यात जरी उभं राहिलं ना तरी चेंडूचा परतावा अधिक वेगानं करता येईल. आणि जो वेळ चाललाय ना एक्स्ट्रा तो मात्र एक्स्ट्रा वेळ होणार नाहीये. कारण तुम्ही देखील ज्यावेळेस तुमचे संघ जिंकतील सुपर 6 मध्ये दाखल होतील तुम्हाला बक्षीसपात्र फेरीमध्ये तुम्ही दाखल व्हाल. तुम्हाला प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी थांबायचं आहे आणि जर अधिकचा वेळ गेला ना तर प्रेझेंटेशन सेरेमनी ही 12 वाजेपर्यंत लांबली जाईल. याची देखील आपल्याला कल्पना मी या निमित्तानं देऊ इच्छितोय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुणाल गोलंदाजी मार्कवर आहे. मी संपूर्ण संघांना विनंती करेन आपण जे प्रॅक्टिस करताय ना आता प्रॅक्टिस तर खूप केली आता खेळण्याची वेळ आली आहे. तुम्ही मैदानाच्या बाहेर जाऊन चेंडूचा परतावा करायचा आहे. 65 धावा धावफलकावर लागल्या. 65 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. शेखरच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 24 धावा पाहायला मिळतात. दिनेश पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. कुणालचा पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. चेंडूला उडवला. चेंडू हवेत चाललाय. पुन्हा एकदा सागर त्याच्या खाली टिपतोय. सुरेख असा जेल आणि संपतोय. बॅटर क्रमांक 3चा खेळ खल्लास. शून्याचा चष्मा घालून ढगआउटमध्ये गेलाय. पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला आणि अंतिमच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये फटके मारणे फार महत्त्वाचं राहिले. टीमच्या हितासाठी त्यांनी चांगला फटका खेळला होता. त्याला एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू सरळ लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये गेला. सागरने झेल टिपलाय आणि सागर नावाचा बॅटर नंबर 5 पोझिशनला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 65 धावांचा डोंगर उभा केलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आहे श्रीराम मोरदानी काटेतळी. कुणालनं पहिल्या चेंडूवर गडी मात करण्यामध्ये कुणालला यश आलं. लोकलमध्ये चेंडू हाताळला गेला. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती पाहायला मिळाली. चेंडू चालाय सरळ सीमारेषा पार. चौकार.
शेवटचं आणि अंतिमचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. शेखर स्ट्रायकर यांना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय कुणाल. सातत्याने 2 वेगवेगळी डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. फुटटॉस चेंडू पाहायला मिळाले. त्याच्यावर 5 धावा खर्च केल्यात. हा चेंडू लोअर फुटटॉस चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये हाताळलाय. चेंडूला ड्राईव्ह केलंय. लोकांच्या रिझनमध्ये तिथे सागर आहे. एकेरी धाव मिळणार दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि ते पुन्हा एकदा यशरक्षकाकडून चूक झाली आहे. क्षेत्रक्षणामध्ये सातत्याने चुका होताना पाहायला मिळतात. तिथे फलंदाज सहज धावचीत होऊ शकला असता परंतु यशरक्षकाने हा चेंडू चांगल्या प्रकारे पीक केला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं फलंदाज सेफ आहे. 2 धावा मिळत आहेत. 73 धावा धावफलकावर लागल्यात. धावा धावफलकावर 73 रन्स ऑन दी बोर्ड. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटच्या रेडार मध्ये चेंडूला उचलून फेकून दिलंय सरळ. लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहे गणेश रिंगे. आता मात्र झेल टिपतोय परंतु एक चांगला फटका शेखरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला. दीपेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 75 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर दीपेश फलंदाज मैदानामध्ये. चेंडू आउट साइड ऑफ स्टंप लेग साइडला फटका खेळायचा होता. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडूवर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. सहस्त्र बुद्धीसर लेग बायची खून करतायत. 74 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 74 रन्स ऑन दी बोर्ड. 74 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहे. 74 धावा धावफलकावर. आज पुन्हा एकदा सूरज मोरे माझ्यासोबत जोडले जातील. एक नवी मुंबई असेल रायगड रत्नागिरीमध्ये ज्यांच्या नावाचा बुलबुल आहे असे समालोचक. राईट राऊंड द विकेट. चेंडू ब्लॉक होलमध्ये आहे. हेलिकॉप्टरला उडवलाय. दिनेशच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू चाललाय. तिथे खेळाडू आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावांनी एकूण धावसंख्या जर पाहायला गेलं ना तर 76 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 76 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू येणं बाकी आहे. चांगल्या प्रकारचा षटक हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलाय कुणाल, ज्याने अव्वंतरच्या 5 धावा दिल्या. त्यानंतर एक व्हाईट बॉल दिला ज्यामध्ये खेळाडू धावबाद देखील झाला परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावांवर रिस्ट्रिक्ट ठेवला. एकही मोठा फटका आतापर्यंत या षटकामध्ये आलेला नाहीये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू इथे जर पाहिलं ना तर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फलंदाज त्रिफळाची झल आहे आणि शेवटच्या आणि अंतिमच्या चेंडूवर नक्कीच एक संजीवनी निर्माण केली आहे कुणालनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून टीम लहुडसेमध्ये. आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 76 विजयासाठी लक्ष असेल 77 धावांचं. टीम काटेतळी आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं. टीम काटेतळी आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. आपल्याला वेळेचं बंधन आहे. या इनिंगसाठी अधिकचा वेळ गेलाय. टीम काटेतळी आपण लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. लहुडसे टीम आपल्या मॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अगदी स्कोरबोर्ड आपण बघू शकतो आपल्या मोबाईल स्क्रीनवर. निखिलच्या बॅटमधून 10 चेंडूंमध्ये 33 धावा आल्या. शेखरच्या बॅटमधून 13 चेंडूंमध्ये 26 धावा आल्या. प्रशांतच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर दिनेश शून्याचा चष्मा घालून गेला. सागर शून्याचा चष्मा घालून गेला. राज शून्याचा चष्मा घालून गेला. त्यानंतर दीपेशच्या बॅटमधून 1 धाव आली. अशा प्रकारे या फलंदाजीचं विश्लेषण म्हणता येईल. 76 धावांवर 6 गडी बाद झाले आणि विजयासाठी 77 धावांचं लक्ष आहे. यानंतरचा मुकाबला, यानंतरची मॅच, यानंतरची लढत जिचा टॉस केला जाईल. आपल्यासोबत जोडले जातील टॉस का बॉस येते आमचे मित्र मिस्टर सूरज मोरे. नेक्स्ट मॅच असेल छावा 11 तुर्बे विपक्ष आई जन्नी माता चरई. या 2 संघांच्या दरम्यान केला जातोय टॉस. तिथे आपल्यासोबत जोडले जाते सूरज मोरे मॅन फ्रॉम पोलादपूर. हॅलो
सह्याद्री प्रीमियर लीग अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील तिसरी मॅच एक महत्वाची धन्यवाद DC रिंगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो नेक्स्ट मॅचचा, जिथे एका बाजूला असेल छावा 11 तुर्बे तर दुसऱ्या बाजूला जन्नी माता चरई, एका बाजूला हर्ष अगदी रायझिंग स्टार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, तर दुसरीकडे अनुभव आणि नक्कीच एक अष्टबैलू विनोद शिर्के. चला या विनोदा, आदरणीय DC रिंगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो या मॅचचा. महत्वाची मॅच नक्कीच सुपर 12 मधील हे सामने आपण पाहतोय. तिसरी मॅच हेड द कॉल आणि परंतु टेल आला अर्थात आई जन्नी माता चरई. विनोददा टॉस निर्णय तुझ्या बाजूने, काय घेशील? आम्ही प्रथम फलंदाजी करू. सुपर 12 अतिशय महत्वाची मॅच आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये? आता नेहमीप्रमाणे आज एक ओव्हर कमी आहे, तरी पण आम्हाला जास्तीत जास्त 60च्या आसपास, तरी 60 कमीत कमी 60 तरी स्कोर बनवणार. थँक्यू. आणि शेवटचा प्रश्न आहे, सुपर 12 अंतिम दिवस कसा राहिला आहे संपूर्ण या स्पर्धेचा प्रवास? नाही, प्रवास म्हटलं तर ॲक्च्युली कमिटीची जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण खूप त्यांनी मेहनत घेतली आहे. 4 दिवस रात्र म्हणजे खूप लेटवर घरी जायचे. त्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म करून दिला आणि खूप चांगलं आयोजन आहे, खूप मजा येते खेळायला. आणि अजून एक छोटासा प्रश्न, ट्रॉफीज पाहतोयस, काय म्हणशील ट्रॉफी पाहिल्यानंतर? नाही, खरोखर हे म्हणजे असं म्हणजे इंटरनॅशनल लेवल खेळण्यासारख्या ट्रॉफ्या यावर्षी आणल्या, त्यामुळे खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. थँक्यू. आणि मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विनोदा, हर्षा, टॉस हारलायस, जर टॉस तुझ्या बाजूने असतात तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच करणार होतो. म्हणजे जे हवं आहे तेच भेटलंय. सुपर 12 अगदी संघ महत्त्वाच्या मॅचेसमध्ये येऊन पोहोचलाय. या स्पर्धेकडे पाहण्याचा आणि या मॅचकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन? काय नाही, खूप छानच, आयोजक पण खूप छान आहेत, ज्यांनी आम्हाला हा स्टेज दिलाय, खूप चांगलाच आहे. आणि संघ मालकांविषयी? संघ मालक तर काय, संघ मालक तर आमचेच चांगलाच आहे. प्रशांत मरगजे, तर शिंदे आहेत. थँक्यू. आणि शेवटचा एक प्रश्न, ट्रॉफी पाहिल्यास एक आकर्षक ट्रॉफी आहेत, ट्रॉफी अंकडे पाहिल्यानंतर तुला काय वाटतं? काही नाही, फक्त एकच इच्छा आहे, हातात घ्यायची आहे. थँक्यू. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हर्ष, जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे, तिथे सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल. नक्कीच आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पोलादपूरचा सोहेल तन्वीर, उजव्या हाताचा सोहेल तन्वीर पण ज्याच्याकडे पाहिलं जातं ना, तो दीपेश मोरे गोलंदाजीच्या आक्रमणावर आहे. 77 धावा डिपेंड करण्यासाठी खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, आदित्य आणि अक्षय ही सलामीची जोडी मैदानामध्ये लवळसी संघाकडून बॅटिंग क्रीजवर दाखल होतीये. मी विनंती करेन टीम काटेतळी, लगेच आपण मॅचला सुरुवात करायची, अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. पहिला चेंडू पिचिंग केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपेशला. 10:44 मिनिटं झालेली आहेत. इनिंगची सुरुवात होते. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. आदित्यला मोठी फटकेबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. तिथे खेळाडू आहे, खेळाडूच्या हातामध्ये सरळ चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार आदित्य महाडिक जाईल डगआउटच्या श्रेयाला. थ्री पोझिशन फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल होतोय. सागर, गणेश रिंगे अजूनही डगआउट मध्ये आहे. एक नवीन प्लॅनिंग पाहायला मिळते. सागर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 15 धावांची आवश्यकता आहे. आज आपण 4 समालोचक या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज क्रमांक 1. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये दीपेशला यश आलंय. दीपेश, आपण घाई करायची आहे, आपल्याला विनंती असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पोलादपूरचा हा उजव्या हाताचा सोहेल तन्वीर. चांगली गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने जाणला जातो. चांगल्या प्रकारची ॲक्शन देखील आहे. हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह केलाय. 38 सर्कलमध्ये त्याला फील्ड केला जाईल. तद्वार मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक धाव दाखल करावी लागली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकच्या धावा कुटाव्या लागतील. प्रति षटकामागे 15 धावांची आवश्यकता असताना
पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 ते 35 धावा येणं फार महत्त्वाचं आहे, कारण या मॅचचं चित्र संपूर्णपणे पॉवर प्लेवर अवलंबून असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटच्या रेडारमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका अक्षयच्या बॅटमधून आलाय. एक सुरेख असा फटका, चेंडू जाईल सी. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिथे, चांगला एफर्ट पाहायला मिळाला मंडळाच्या खेळाडूकडून. आणि थर्ड बाउंड्री, येस 4 रन्स. चेंडू सीमारेषा पार गेलाय, दरम्यान आलाय या इनिंग मधील पहिला चौकार. सहा धावा धावफलकावर लागल्यात, 5 धावा धावफलकावर लागल्यात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. एक खेळाडू आपण पाहिलं तर ऑन साईडला लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू ऑफ साईडला लॉंग ऑफला आहे. चेंडू ब्लॉक होलमध्ये हाताळला होता, मोठा फटका करण्याचा प्रयत्न असफल झालाय. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय, तद्वर मात्र एक धावा अर्जित केली जाते. तुकाराम सकपाळ आपण तिथं पाहतोय, ब्लॅक कलरच्या कॅप परिधान करून क्षेत्ररक्षण करतोय. चार चेंडू आणि 6 धावा फलकावर लागल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक प्रारंभिक षटक, सुरुवातीचं षटक प्रगतीपथावर असताना. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅटची इनसाइड घेतली आहे आणि इथे निर्धाव चेंडू चाललाय. पुन्हा एकदा जर पाहिलं ना तर केवळ 7 धावा लागल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळतोय गोलंदाज आहे दीपेश मोरे. जगन्नाथ क्रीडा संकुलच्या या मैदानातून तुम्ही आम्ही या क्रिकेटचा अनुभव घेताय, क्रिकेटचा थरार पाहताय, क्रिकेटचं युद्ध पाहताय. 2 संघांमधील असणारी 2 संघांमध्ये असणारी लढत आणि 24 संघांची ही स्पर्धा, ज्यामध्ये 12 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये, हो इनसाइड आउटचा फटका, क्लासिकल फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. या चेंडूवर मिळतील धावा 4 चौकार. आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 10 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 2 दिनेश, जो 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी देखील आला होता. शून्याचा चष्मा घालून डगावडमध्ये परतला होता. परत गोलंदाजीमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. उर्वरित 24 चेंडूंमध्ये बनवायच्या 67 धावा. 24 चेंडू आणि 67 धावा, फार मोठं लक्ष आपण पाहतोय. परंतु बॅटरकडे ती क्षमता आहे. एक चांगला फटका सागरच्या बॅटमधून पाहिला, एक चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून पाहिलाय. हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. अकुंठपाय चेंडूला बॅकफुटला जाऊन हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला होता. सेफेस्ट प्लेस ज्याला आपण म्हणतो ना, सुरक्षित जागा क्रिकेटच्या खेळामधील अगदी पंचाच्या मागच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड साईड स्क्रीनला सलामी देणार चौकार पाहायला मिळाला. आणि चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय आणि चेंडू जाऊन बॉडीला ब्रश झालाय, टायपॅडला ब्रश झालाय. यावर कोणती धाव येत नाहीये. चेंडू ते धाव होत चाललाय. 14 धावा धावफलकावर लागल्यात 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर. सह्याद्री प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आपण पाहतोय. पहिल्या पर्वाच्या संपूर्ण मॅचेस राजीव गांधी स्टेडियम बदलापूर येथे पार पडल्या, राजीव गांधी स्टेडियम नेरुळ येथे पार पडल्या होत्या. तर दुसरा हंगाम हा देखील मुंबईमधील खऱ्या अर्थानं ऐरोलीच्या क्रीडांगणावर पार पडला. आणि आजचा हे 3रा हंगाम आपण पाहतोय. मॅचच्या रडारमध्ये चेंडू होता, चेंडू चाललाय कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आणखीन एक चौकार.
रिस्क घेतल्या जात आहेत. कॅल्क्युलेटेड रिस्कची फार आवश्यकता या मॅचमध्ये असणार आहे. बॅकफुटला गेला, या चेंडूला उडवलं, गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये भला मोठा गॅप पाहायला मिळतो. त्या गॅपमध्ये चेंडूला ढकललं होतं. एकूण 18 धावा फलकावर लागले. 18 रन्स ऑन दी बोर्ड. हा चेंडू देखील बॅटच्या रडारमध्ये होता, त्याला उडवायचं होतं, ऑन साईडला फटका सजवायचा होता. त्यामध्ये असफल ठरला. मिड विकेटला चेंडू चालला, एक धाव मिळाली आहे आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत. कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असताना तर मात्र काहीतरी विपरीत घडलं असतं. कारण चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहिला, बाउंड्री लाईनवरून सरळ चेंडूवर आला, अधिक वेगानं चेंडूची फेकी गेली. 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रति षटकामागे 15 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे टीम लहुळसा या संघाला. संतोषदादा रेंगे संघमालक आहेत या टीमचे, निराश आहेत, हताश आहेत, चिंतित आहेत. हा चेंडू त्याला ड्राईव्ह केलं, झेल पकडण्याची संधी होती, ही संधी गमावली आणि केवळ एक धाव मिळते आहे. एका धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला केवळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपिश ड्राईव्ह पाहायला मिळाली. कव्हरच्या खेळाडूने डायव्हिंग एफर्ट केला, खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु खेळाडू सेफ आहे, झेल सुटलाय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू देखील ब्लॉक होलमध्ये हाताळलाय. कॉड बिहानची अपील केली गेली आहे. सुरेख सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. 20 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. आता आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 57 धावांची. तद्वार आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आपण काही करायचे. 10 मिनिटं झालेली आहे. 2 षटकं संपलेली आहेत. तुकाराम सकपाळ हा देखील एक गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची ओळख आहे. चांगला गोलंदाजांचा भरणा आपण काढतोय संघामध्ये पाहतोय. नवीन गोलंदाजच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज 12वा खेळाडू जो आहे ना सुशील, हा मात्र खूप बिझी दिसतोय. सारखा मागच्या दिशेला जातोय आणि काहीतरी तिकडून घेऊन येतोय. सुशील 12th मॅन दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजीचं संतोष. लोअर फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय, जमिनीला घरंगळ, सीमारेषा पार, चौकार. फटक्यांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. प्रति षटकामध्ये मागे आता 19 धावा बनवायच्या आहेत लहुळसा संघाला आणि बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल ना तर प्रत्येक षटकामध्ये ॲटलिस्ट 4 मोठे फटके येणं फार महत्वाचं राहील. 24 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. तदनंतरचा चेंडू हाताळण्यासाठी संतोष सज्ज असेल. एक अनुभवी खेळाडू, त्याला गोलंदाजीची धुरा त्याच्यावर सांभाळणी देण्यात आली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटच्या रेडार मध्ये या चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये गेलाय, खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि टिपेल एक सुरेख असा झेल. खेळाडू क्रमांक 1 होतोय बाद. पहिला धक्का लागतोय, दुसरा धक्का लागतोय. टीम आहे लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसा या संघाला. सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं डीजेच्या माध्यमातून. ही गौतमी पाटील. कोणती गौतमी पाटील असं आपण 2 वर्षांपूर्वी म्हणलो असतो, परंतु आता गौतमी पाटील प्रत्येक लहान मुलाच्या देखील लक्षात आहे की गौतमी पाटील कोण आहे. आणि आमच्या सूरज मोरेंसारखे जिथे ते समालोचक असतात ना, त्या गौतमी पाटीलचं वेगळं वर्णन देखील पाहायला मिळतं. संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचं असणारं फॅड वेड आणि त्यामध्येच अगदी बदलापूर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, तिकडे भिवंडी असेल, या भागामध्ये बैलगाडा शर्यतीचा एक वेगळाच नजराना पाहायला मिळतो. लोअर फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला लेग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न थोडासा काही अंशी अनसक्सेसफुल देखील राहिला आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. 25 धावा फलकावर पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यती आणि या बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पंढरी शेठ फडके साहेब यांचं गतवर्षी निधन झालं आणि खऱ्या अर्थाने या बैलगाडा क्षेत्राला फार मोठं नुकसान झालं. बैलगाडा क्षेत्राची फार मोठी हानी झाली, कारण ज्या बैलाची किंमत, शेतकऱ्याच्या या बळीराजाची किंमत
10 बैल शेतकऱ्याच्या बैलाची किंमत 10 ते 15 हजार मिळायची ना, या बैलगाडा शर्यतीमुळे त्याची किंमत लाखांमध्ये जाऊन पोहोचली. त्याला सोन्याचे दिवस आणले तर पंढरीशेठ फडके साहेबांनी आणले. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता, लॉंग ऑफच्या डोक्यावर. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय निखिलच्या माध्यमातून. एक चांगल्या प्रकारे चेंडू अडवण्यामध्ये निखिलला यश आलं आणि इथे धावबाची अपील केली जाते. पंच अनुभवी पंच आहेत, पंच दुसऱ्या पंचाकडे नक्कीच दाद मागतायत, इकडे तिसऱ्या पंचाकडे दाद मागतायत. थर्ड एम्पायर डिसिजन रेफर करतायत. षटकारसाठी चेक करायला सांगितलेलं आहे. षटकार चेक करायचं आहे. आपण मी सह्याद्रीच्या आयोजकांकडून पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करणं, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरचा थोडा ताबा घ्यायचा. ज्या वेळेस अशा प्रकारचे निर्णय प्रलंबित असतील ना, त्यावेळेस तुमची देखील मदत फार महत्त्वाची राहील. अगदी या चेंडू सीमारेषेकडे चालला होता, जंप पाहायला मिळाली खेळाडूच्या माध्यमातून आणि या चेंडूला अडवलं, परंतु चेंडू अडवत असताना क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे का, चेंडू सीमारेषा पार गेलाय का, या गोष्टींसाठी आता लाईव्ह मध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण क्षणचित्र पाहणार आहोत. येस, षटकार नाही आहे, रनआउटचा देखील रेफरल आहे का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकूण धावा पाहायला मिळतात, धावफलकावर लागल्यात. येस, दरम्यान आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण घ्यायचं आहे. विनंती असेल खेळाडूंना आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये.
मॅचचं इक्वेशन अतिशय नाजूक स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे हा संघ मॅचकडे आपण वळणार आहोत. गरज आहे 14 चेंडू आणि 51 धावांची या मॅचमध्ये. राकेश सावंत सर आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये. गणेश संघाचा कर्णधार आहे. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल गणेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला राकेश आहे, कारण नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज धावबाद झालाय. काही करायचे आपल्याला. या मॅचसाठी अधिकचा वेळ गेलाय. काटेतळी विपक्ष लहुळसे या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. गणेशला मोठी फटके मारावे लागणार आहेत या मॅचमध्ये. संघाला विजयाकडे घेऊन जायचं असेल, सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर या अंतिमच्या 2 चेंडूवर मोठे फटके येणं फार महत्वाचं राहील. गोलंदाजी मार्कवर आपण संतोषला पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट गोलण्यासाठी सज्ज झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावर सीमा रेषा पार. षटकार 32 धावा 32 रन्स. विजयासाठी लक्ष आहे अजूनही 45 धावांचं. आणखीन एक मोठा फटका येणं या षटकामध्ये फार महत्वाचं राहील. गणेश रिंगे जो 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, संघाचा कर्णधार आहे. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सलामी घेणं फार महत्वाचं होतं, परंतु सलामीचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर पाठवला आणि तिथे देखील चूक झाली. इथे षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर. 2 षटकांमध्ये आवश्यकता आहे तब्बल 45 धावांची. यासाठी मारावे लागतील षटकार आणि चौकार. एका आणि दुहेरी धावसंख्येने या मॅचमध्ये रंगत निर्माण होणार नाही कदापि. काडेतळी संघ या विजयाकडे आगेकूच करेल, परंतु लहुळसे संघाकडे बॅटर आहेत, अनुभवी फलंदाज पाहायला मिळतात. राकेश सावंत गुरुजी अगदी गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे 28 धावांची आवश्यकता असताना गुरुजींनी एका षटकामध्ये 24 धावा मारल्या होत्या. या षटकामध्ये जर 24 आल्या ना तर मॅचमध्ये आणखीनच ट्विस्ट निर्माण होईल. गोलंदाजी मार्कवर आपण दिनेशला पाहतोय. दिनेश हा गोलंदाज. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे या मॅचमध्ये विजयासाठी. पंचेचाळीस धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आज कॅप परिधान करून आलेत आमचे टेक्निकल टीमचे मेंबर. कधी कॅमेरामॅनची भूमिका, कधी अष्टपैलू. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू आहेत, मैदानाच्या बाहेर देखील अष्टपैलू आहेत. हा फुल टॉस आहे. मिडविकेटच्या दिशेने फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय 2 खेळाडूंच्या मध्ये. तिथे खेळाडू अधिक वेगाने चेंडूवर येईल. तद्वार मात्र 1 धाव अर्जित केली गेली आहे. 11 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता या षटकामध्ये. हा चेंडू बॅटच्या रेडार मध्ये आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथे झेल टीपला आहे. गणेश रिंगे जाईल डगआउटच्या आश्रयाला. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय गणेश रिंगे 2. बॅटिंग क्रीजवर दाखल होईल. 10 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये अधिकचा वेळ चाललाय. विनंती असेल टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण लगेचच या मॅचची समाप्ती करायची, लगेचच चेंडू हाताळायचे. 10 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय दिनेश. 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 10 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, प्रयत्न असफल झाला. चेंडू निर्धाव चाललाय. 9 चेंडू 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित ही भली मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली. स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवताय. सुपर 12चे मुकाबले. सुपर 12चा दुसरा मुकाबला आपण पाहतोय. दुसरी मॅच, दुसरी लढत आपण पाहतोय. लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे दरम्यान पूल केला गेलाय.
फुल सक्सेसफुल चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. एकदा लक्ष वेधन जे खेळाडू जे संघ इथे उपस्थित आहेत ना आपण कृपया मैदानाच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आपण चेंडूंचा परतावा करायचा आपल्याला वारंवार सूचना करण्यात येईल. टीम कॅप्टनचं नाव घेऊन सांगावं लागेल का प्लीज. आपण थोडस मैदानाच्या बाहेर जायचं आहे चेंडूचा परतावा करायचा आहे. 9 चेंडूंमध्ये 8 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे आता. बॅटच्या रडार मध्ये आणखीन एक चांगला फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. आवश्यकता आहे 34 धावांची. 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रवीणच्या बॅटमधून तो मोठे फटके आलेत. एक षटकार एक चौकार. मॅच बॉल आलाय लगेचच चेंडू हाताळायचं आहे आपण. विनंती असेल 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू टाकलाय. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवर केवळ एक धाव मिळेल. प्रवीणच्या बॅटमधून तो मोठे फटके पाहायला मिळाले. आता शेवटच्या आणि अंतिमच्या षटकामध्ये आवश्यकता असेल संघाचा जय हनुमान वॉरियर्स वडजाकोड संघाचा महत्वाचा गोलंदाज तुकाराम सामंत ज्या संघाची बांधणी केली आहे त्यामध्ये अनेक संघातील खेळाडू एकत्रित करून एक नवा संघ तयार केला आणि आता चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थानं या संघाची बांधणी देखील करताना पाहायला मिळतोय. त्या संघाचा महत्वाचा गोलंदाज राहिलाय तुकाराम सकपाळ. 33 धावा डिपेंड करायच्या. आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही. टीम काढेतळी आपल्याला वारंवार सूचना करण्यात येते. निखिल 6 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला प्रवीण आहे. 33 धावा डिपेंड करायच्या आहेत. चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय त्याला. तिथे कोणताही खेळाडू नाहीये. 2 खेळाडूंना भेदून चेंडू झाला सीमारेषा पार. पराग दादा दरेकर यांना सलामी दिलेला हा येतोय चौकार. पाच चेंडू 29 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने केले जात आहेत. काढतळी टीम 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काय फटका सजवलाय. आणखीन एक चौकार प्रवीणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दिमाकेदार फटका. सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. क्लासिकल फटके पाहायला मिळत आहेत. दोन्ही फटके एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारे फटके. तर 4 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. 4 षटकार मॅच टाई होईल. टीम काटेतळी
4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये होता. ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू, तिथे खेळाडू आहे दिनेश टिपतो एक सुरेख झेल. विकेटचं होईल पतन. प्रवीण जाईल डगआउटच्या श्रेयाला. आणखीन एक गडी बाद. तीन चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना झोकलाय काळदळी संघाकडे. हा फुल टॉस चेंडू आहे. या चेंडूला वळवलंय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं. या चेंडूवर धावा किती मिळत आहेत? नो बॉलची खूण तर पंचांनी केली आहे, परंतु हा चेंडू नक्की कुठे लँड झालाय? खेळाडू 6 आहे की 4 आहे? खेळाडू यस यस. थर्ड एम्पायर डिसिजन. एम्पायरनं रेफर केलंय चौकार की षटकार चेक करण्यासाठी. नो बॉल सुद्धा चेक करायचं का? नो बॉल प्लस चौकार. 5 धावा मिळतील. 3 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. जर मागच्या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला असता ना तर काय मजा आली असती, कारण षटकार चौकार 20 पैकी 6 कमी. 14 धावांची आवश्यकता राहिली असती 3 चेंडूंमध्ये. अगदी कालच्या दिवसाची पहिली मॅच देखील आपण पाहिली. सागरच्या बॅटमधून जे 28 धावांची आवश्यकता असताना तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अशाच प्रकारची मॅच रंगली असती. तुकारामला 33 धावा डिफेंड करायच्या आहेत. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. हा चेंडू निर्धाव चाललाय. सरळ स्ट्रेट बॅटने खेळायचा होता, परंतु अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू निर्धाव चाललाय. शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. ज्या अधिकच्या धावा खऱ्या अर्थानं टीम लवळीने खर्च केल्या ना त्या अतिशय महागड्या ठरत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काळेतळी संघ विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू आहे. त्याला उचललाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. मिड विकेटला सुद्धा निखिल मोरे चेंडूच्या खाली. आणखीन एक गडी बाद होतोय. खेळाडू क्रमांक 6वा जाईल डगआउटच्या 7वा जाईल डगआउटच्या श्रेयाला. नक्कीच आणखीन एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. पहिला संघ कालिका माता 11 चरई हा गेला, तो देखील लोहारी विभागातला आहे. काटेतळी संघ देखील लोहारी विभागामध्ये खेळतो. आणि दरम्यान या मॅच मध्ये 19 धावांनी मोठा विजय अर्जित केलाय टीम काटेतळी संघानं. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. तर पराभूत संघाला अर्थातच लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलसा संघाला पुढील हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच लगेचच आपण सुरुवात करायची या मॅचला. चावा 11 तुर्बे टीम आपण सज्ज राहायचं मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी. या मॅचचा हिरो कोण ठरलाय? खऱ्या अर्थानं बॅटिंग करताना निखिलनं एक आक्रमक खेळी केली. 10 चेंडूंमध्ये 33 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. निखिल मोरे ठरला या मॅचचा हिरो. काटेतळी टीम यायचं आपण आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे हडल करायचं, तिकडे फोटोग्राफ घ्यायचंय. टीम चावा 11 आपण लगेचच मैदानामध्ये सज्ज राहायचं आहे. यानंतर मायक्रोफोन मध्ये होईल बदल. आपण ऐकूया या पोलादपूर नगरीतील युवा समालोचक आमचे मित्र सूरजजी मोरे यांचा